अरे भाई उधर करना कसा वाटला पीछे देगा पीछे कौन एक मिनट क्या करते आगे लेते आ जाओ। वही वही बिल्कुल। अरे सब लोग ऊपर आ जाओ। चलो 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 एक बार जोरदार ताली बोलेगी जब शिव उतार रहे। पता वही पे आ जाओ समाधि ये स्पेशल आपके लिए माउली ढोल ताशा ग्रुप है, स्पेशली आपके लिए यहाँ पर। यहाँ देखो माउली देखो मुझे आया भी मलिक सिंह भाई आ रहे, तो हम लोग थोड़ा सा इसकी एंट्री ढोल ताशा में देखें एक बार हो जाए दादा। कमान चलो आ जाओ जल्दी। आणि मला असं वाटतं की एक कलाकारासाठी यापेक्षा मोठा मंच नाही की जो सातवा सीझन आहे हा 100 सीझन होतील याचे आणि नक्की मला आवडेल यायला। आणि किती चिमुकले चिवचू ताई ज्या मी बघितलंय मस्त पातळ वगैरे घालून आहे जाम भारी। आणि मी खरं सांगतो माझी जर्नी अशी सुरू झाली, मी अमरावतीला असेच इव्हेंट ऑर्गनाईज करायचो समरला आणि ज्या लहान मुलांना जेव्हा आपण 10 दिवस मेहनत किंवा 1 महिना मेहनत केल्यानंतर जो स्टेज मिळतो आणि जी शाबासकी मिळते तुमच्या ताड्यां थ्रू किंवा या सरांच्या स्टेज थ्रू ती खूप महत्त्वाची असते आणि यातूनच कलाकार घडतात, इथूनच मग टेलिव्हिजन पर्यंत फिल्म पर्यंत जातात। तर सगळ्यांना ऑल दी बेस्ट आणि खूप खूप धन्यवाद मला बोलवल्याबद्दल। जय महाराष्ट्र, थँक्यू सो मच। जय महाराष्ट्र, गणपती बाप्पा धन्यवाद। सर एक से विनंती है हमारे जो आज के टाइटल्स शिव दादा रेडी रोलिंग 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 कसं वाटलं तुम्हाला शिव दादा? मला वाटतं एक इनडायरेक्टली सोशल वर्क आहे, म्हणजे हा माणूस 7 वर्षापासून करतो आणि ज्या प्रकारे मैनेज करत होते सलाम। और मुझे पर्सनली ऐसा लगता है कि आप इतना प्यार करके डांस करते हैं तो भगवान और मंदिर की तरह जो आपका वो मुझे लगता है हर डांसर अपने डांस करने के आपको भगवान मानता है, मंदिर मानता है, डांस के खिलाफ सल्यूट आपको और बहुत आगे जाओगे। और मुझे लगता है आगे आप नहीं आप लेके जा रहे हो तो ये बहुत बड़ी बात है। ऐसे लोगों की ज़रूरत होती है जो आजकल की सोशल मीडिया पे रियल टैलेंट को आगे बढ़ा रहे हैं। इतना बड़ा प्लेटफॉर्म है, इतने कलाकार छोटे कलाकार मैंने देखे, उसी में कोई कल जाके सेलिब्रिटी आके इनके प्रोग्राम शुक्रिया। शिव दादा डान्स क्षेत्राला तू कशा प्रकारे बघतोस? डान्स क्षेत्र ह्या कले क्षेत्राला
प्रकारे तू कशा प्रकारे बघतोस? मला असं वाटतं ते डिपेंड आहे गुरुवर. म्हणजे डान्स म्हटल्यानंतर तुम्ही त्याला जर खरंच पूजत असाल त्या देवासारखं मंदिरासारखं, तर असे लोक असतील आणि तुमचे गुरु चांगले असतील तर तुम्ही खूप समोर जाल. याचा अर्थ असा नाही की सोशल मीडियावर तुम्हाला 2 मिलियन मिळाले म्हणून तुम्ही चांगले करता. तुम्हाला 10 जरी लाईक आणि कमेंट झाले पण ते लोक तुम्हाला तुमच्या कलेला वाव देणारे असेल तर ती कला तुमची खूप म्हणजे मला वाटते वाखाणण्याजोगती आहे. असं नको की आपल्याला 2 मिलियन नाही येत आहे, 10 मिलियन लाईक नाही येत आहे. कधी कधी जे कलाकार नसतात ती कलाही नसते, त्याला आजकाल सोशल मीडियावर लाईक आणि कमेंट्स येतात. आणि जी कला खरंच पुश करायजोगती आहे आणि मला असं वाटते त्याला आपण ॲप्रिशिएट करायला पाहिजे. त्यांना लाईक कमेंट्स नाही मिळत. मला वाटतं सोशल मीडिया जर बाजूने ठेवला, हे स्टेज आहे, हे स्टेज तुम्हाला समोर येईल. छोटी छोटी गोष्ट ज्या चुका करतो आपण त्या चुका करत करत समोर जातो आणि मला खूप मजा आली. आणि खूप एक शेवटचा प्रश्न, ज्या प्रकारे इकडे कोरिओग्राफर झाले आणि ज्या प्रकारे गर्दी जमली तर त्या लोकांना काय ॲडवाइस देशील पुढच्या वाटचालीसाठी? सर्वात आधी कोरिओग्राफरना सल्यूट. मी झलक केलाय, मला माहिती आहे ॲज अ डान्सर मी डान्सर नाही आहे, मी जस्ट शिकत समोर चाललो. माझ्या डान्सची डेफिनेशन म्हणजे गाणं लागल्यानंतर जसं आपली बॉडी हलेल तो डान्स. पण जर तुम्ही डान्सरची मेहनत बघाल तर खूप आहे, पण त्यांना ॲप्रिशिएशन थोडं कमी असतं, थोडं नाही खूप कमी असतं. तुम्ही कुठलेही डान्सर बघा, त्यांना तेवढी ओळख नसते. आणि खरं तर सोशल मीडियावर जेवढी कलाकार डान्सर आहेत ते आपली कला एक महिना 10 दिवस प्रॅक्टिस करून दाखवतात, पण त्यांना तेवढं वाव नाही मिळत. मला असं वाटतं आपण सगळे मिळून जेवढे 10 कमेंट 10 लाईक आपण बाकी रीलला देतो, जे आजकाल मी त्या साईडनी नाही जाणार, मला असं रिअल टॅलेंटला आपण ॲप्रिशिएट करायला पाहिजे. तो कुठेही असू दे. मी स्वतः माझ्यापासून सुरू करेल आणि तुम्ही पण सर्व करा. थँक्यू सो मच. गुड नाईट. आता तुम्ही काश्मीरमध्ये गाणं शूट केलं 2015 पासून सुरू नाच 2024 दीपक शेट्टी यांच्या माध्यमातून शहरामध्ये मुंबईच्या विविध भागातील ट्रेनिंग सेंटरमध्ये जे नृत्य कलाकार आहेत ते आपले परफॉर्मन्स करतात आणि एक नृत्याचा एक महोत्सव या ठिकाणी या सिडको एक्झिबिशनमध्ये होतो. दीपक शेट्टीच्या माध्यमातून 7वा सीझन नाच 2024 या माध्यमातून अतिशय चांगलं असं आयोजन या नृत्यकलेसाठी केलेलं आहे. मी दीपक शेट्टीचं मनापासून अभिनंदन करतो. आणि निश्चितच कला क्षेत्रामध्ये दीपक शेट्टी विविध क्षेत्राला माध्यमातून उभा करता येते. त्यांच्या पुढील कामगिरीसाठी माझ्या शुभेच्छा आहेत. जिथे जिथे आमची गरज त्या ठिकाणी लागेल तिथे तिथे दीपक शेट्टीबरोबर त्यांना त्याच्याबरोबर उपस्थित आहोत. आणि दीपक शेट्टी यांनी हे जे मुंबई शहर इन्फ्रास्ट्रक्चर वाईज नंबर 1 आहे, थोडं एंटरटेनमेंट आणि ग्लॅमरची त्या ठिकाणी गरज होती. आणि दीपक शेट्टी आणि पूर्ण केली आणि कला क्षेत्रामध्ये देखील सर, ज्या प्रकारे तुम्ही स्टेजवरती म्हटल्याप्रमाणे की मनोरंजन क्षेत्राला सोडून तुम्ही आता क्रीडा क्षेत्रावरती पण ध्यान देणार आहात, कशा प्रकारचा बदल घडून येणार आहे याच्या काळात इलेक्शनच्या नंतर? शहर हा प्राधान्य विकास या पद्धतीने जी पहिला बेसिक गरजा आहेत त्या पूर्ण केल्या. म्हणजे घर बनवताना पहिला आपण साचा बनवतो, नंतर ब्लू प्रिंट, बरोबर आहे, ब्लू प्रिंट टी व्ही नंतर आणतो. पण जो आपण आता मेन जो फाउंडेशन तयार केलेला आता क्रीडा कला सांस्कृतिक या सर्व क्षेत्रामध्ये हे ट्रेनिंग करून त्यांना एक प्रोत्साहन देऊन त्या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये मुंबईच नाही महाराष्ट्र देश पातळी इंटरनॅशनल लेवलच्या मुंबईचे आपले युवा तरुण हे तिकडे परफॉर्म. थँक्यू सर. थँक्यू. रोलिंग रोलिंग. डोर ऑफ करो ना, डोर बंद करिए ना प्लीज. रोल. काय सांगाल नाच नवी मुंबई दीपक शेट्टी जे प्रत्येक वर्षी हा कार्यक्रम ऑर्गनाईज करतात, आज सीझन 7चा कार्यक्रम आहे, तुम्ही इकडे उपस्थित आहात, काय सांगाल? आज नवी मुंबई 2024 सीझन 7 दीपक शेट्टीनी हा जो कार्यक्रम सुरू केलेला आहे आणि हा जो उपक्रम सुरू केलेला आहे, बेसिकली प्रत्येक मुलाला प्रत्येक कलाकाराला एक चांगला स्टेज मिळवून देणं फार मोठी गोष्ट असते आजच्या तारखेला. आणि आय थिंक दीपक शेट्टी इज डुईंग अ फॅब्युलस जॉब इन दॅट. आणि आमच्यासारखे मित्र त्याच्या पाठीशी नेहमीच आहोत. आणि महत्त्वाचं मला या कार्यक्रमाबद्दल हे सांगायचं आहे की 3 वर्षाचं मूल असो किंवा 60 वर्षाचं
कोणी एज ग्रुप आहे, इथे एज बॅरियर नाही. प्रत्येक जण एक याला म्हणतात, यावर्षी यांनी एक आया नाच का व्यवहार केला आहे, फेस्टिवल केला आहे यांनी डान्सचा. आणि हा डान्स फेस्टिवल मला तरी वाटतं भारतात एकमेव डान्स फेस्टिवल आहे जो इतक्या मोठ्या प्रमाणात नवी मुंबईमध्ये होतो दरवर्षी. आणि आय एम जस्ट एन्जॉईंग द परफॉर्मन्सेस. दादा मी बघितलं बरेचसे सिरियल्समध्ये तुमच्या गाण्यांमध्ये पण मी बघितलं, अजून काही स्पेशल काही येणार आहे का? माझ्या 2 फिल्म्स रेडी आहेत. हिंदी फिल्म्स आहे, मराठी फिल्म्स आहेत. आत्ता सध्या फिल्म्सवरच काम सुरू आहे, म्युझिक व्हिडिओ सुरू आहे. आणि आतापर्यंत जेवढं प्रेम मला तुम्ही प्रेक्षकांनी दिलं आहे हेच प्रेम मला, मी थोडासा आवडत आहे प्रेमाबद्दल, ते प्रेम मला कायम द्या आणि तुमची साथ मला अशीच राहू. सीज़न है आज बहुत ग्रैंड लेवल पे आज इसका सक्सेस हो गया, क्या बताना चाहोगे? 7 साल पहले आपने ये चालू किया था. सर 7 साल पहले जब 2015 में स्टार्ट किया था इतना सक्सेस नहीं मिला था, फिर आहिस्ते आहिस्ते इसको सक्सेस मिला. क्या है, कॉन्सेप्ट समझना थोड़ा डिफिकल्ट था सबको. एक कोरियोग्राफर दूसरे कोरियोग्राफर से आ नहीं रहा था. आज की तारीख में पूरे इंडिया में आप पूरा वर्ल्ड बोल सकते हो सर. ये नवी मुंबई अपना एक ही ऐसा शहर है जहाँ पर आयरनी से लेकर पनवेल तक के कोरियोग्राफर्स एक साथ एक प्लेटफॉर्म पर आके आज के डांस को सेलिब्रेट करते हैं. नाच नवी मुंबई. हमारे साथ धर्मेश सर थे, गणेश आचार्य सर आके गए, सरोज जी आके गए, टेनिस लुइस, मास्टर जी, सुरेश मुकुल सर, सुनील ठाकरे सर आके गए. एंड बड़ा मज़ा आ रहा है. हमारे भाग्य, अरमान और भी सिया भी यहाँ पर है. हमारे ऐसे हमारे नाम के कलाकार भी जो आज के टाइम में बहुत अच्छा काम कर रहे हैं. मैं तो दुआ करता हूँ कि ये तीनों ऐसा बन जाए कि इनको ये भी मैं सेलिब्रिटी बड़ा बुला के बुलाऊँ. ओके दीपक भाई, इसमें कितने स्टूडेंट्स ने पार्टिसिपेट किया था और कहाँ से बच्चे लोग आए थे? सर नवी मुंबई से पार्टिसिपेट किया था. मेरा फंडा से क्लियर है सर. मैं नवी मुंबई का हूँ, मुझे नवी मुंबई को पढ़ाया. मैंने सब सेलिब्रिटीज़, हम लोग क्या करते थे, हम अंधेरी जाते थे, वहाँ जाते थे सब सेलिब्रिटी से मिलने के लिए. सर मैंने इन बच्चों के लिए ऐसा प्लेटफॉर्म खड़ा कि अपना नहीं जाएगा कोई, मैं लेके आऊँगा यहाँ पर, तुम यहाँ मिलेंगे. क्या बात ये है. मैंने काम किया सर. और मैं कोशिश कर रहा हूँ, आप सबकी दुआ है, इसलिए मीडिया को थैंक यू बोलते हैं. हमेशा आप लोग इतने साल से, मतलब 7 साल तो इवेंट को है, 3 साल गैप था, तो 10-11 साल से मेरे को कवर कर रहे हैं. थैंक यू वेरी मच. दीपक जी, दिस इज द फर्स्ट टाइम आई एम मीटिंग यू. क्या कहना रहेगा सर, जिस तरीके से हम देख रहे हैं कि सो मेनी अनप्रिविलेज किड्स आर ऑल्सो देयर हु हैज जो टैलेंटेड है वगैरह, सब वो लोगों को कोरियोग्राफ वगैरह करके स्टेज पे अपने प्लेटफॉर्म देके उनको स्टेज पे खड़ा किया है. तो आपकी तरफ से उनको क्या क्या सहायता या फिर सपोर्ट मिलने लगेगा? सर देखो, मेरे पास जब मैंने स्टार्ट किया था मेरे साथ कोई दीपक शेट्टी नहीं, बराबर है. इनके पास दीपक शेट्टी है और मैं जितना प्लेटफॉर्म दे सकता हूँ मैं दूंगा. वो चाहे बच्चों को कुछ प्रॉब्लम हो उनको, या उनको हर टाइप के बच्चों को अपने प्लेटफॉर्म में ये मंच है. इन टर्म्स ऑफ सर, इन टर्म्स ऑफ कैन यू इलैबोरेट मोर? इन टर्म्स ऑफ सर देखो, अभी कुछ बच्चे हैं जो अनाथ आश्रम के बच्चे हैं जो यहाँ पर परफॉर्म करते हैं. यहाँ पर फिर कुछ डिस्ट्रिक्ट के जो बच्चे हैं वो परफॉर्म करते हैं. हमारा सुमित यादव जिसके हाथ में दिल में जज्बा है, धर्मेश भाई जब आया तो उसके कंधे पे हाथ रख के बोला कि क्या बात है, इसको मैं कोशिश करूँगा इसको आगे लेके जाने की. प्लेटफॉर्म सबके लिए सर, कोई छोटा बड़ा कुछ नहीं, सबके लिए प्लेटफॉर्म बड़ा गया नाच. थैंक यू भाई. थैंक यू.